अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या ह्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या इच्छा चांगल्या पूर्ण होत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा चातुर्मास काळ कधीपासून सुरू होतोय? आषाढी ते कार्तिक एकादशी या काळात कोणते सण उत्सव साजरे केले जाणार आहेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मराठी वर्षात दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास संपलाय. आता सर्वांना चातुर्मास कधी सुरू होणार याची उत्सुकता लागल्याचं पाहायला मिळतंय. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी वारकरी सज्ज झालेत. मराठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा आणि आध्यात्मिक महात्म्य असलेला काळ म्हणजे चातुर्मास. आता आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या काळात चातुर्मास असतो. आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवसापासूनच चातुर्मासाला प्रारंभ होतो. तर कार्तिक शुद्ध एकादशीला विष्णू प्रबोधस्तव दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते. यंदा शनिवारी दिनांक 25 जुलै 2026 पासून 21 नोव्हेंबर 2026 या कालावधीत चातुर्मास असणार आहे. विशेष म्हणजे चातुर्मासाची सुरुवात आणि सांगता ही शनिवारीच होत आहे. चातुर्मास काळाची महती आणि महत्त्व जाणून घ्यायचं झालं तर भारतीय संस्कृती ही वैविध्याने नटलेली पाहायला मिळते. मराठी महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांना धार्मिक सांस्कृतिक महत्त्व तर आहेच, शिवाय शास्त्रीयदृष्ट्याही फार महत्त्वाचं आहे. चातुर्मासात अनेक सण उत्सव व्रतवैकल्प साजरी केली जातात. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या काळात व्रत केल्याने सर्व पाप नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणं, सत्कथा ऐकणं, सत्पुरुषांची सेवा करणं, संत दर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याणकारी असतात असा समज आहे. चातुर्मासात विवाह मुहूर्त नसतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चातुर्मासाच्या प्रारंभी काही ना काही संकल्प करून तो सिद्धीस नेण्याचा प्रयत्नही केला जातो अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. आता बघा, चातुर्मासातील श्रावणात प्रत्येक दिवसाचं विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्याची सांगता झाल्यानंतर चातुर्मासातील पहिला पूर्ण महिना म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असल्याचं पाहायला मिळतं. जसं की बघा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे सण उत्सव मोठ्या उत्साहात या महिन्यात साजरे केले जातात. याच महिन्यात ज्योतिपूजन केलं जातं. त्यानंतर भाद्रपद महिन्यात हरितालिका पूजन केलं जातं. मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षात पितरांचे स्मरण केलं जातं. आता हा 15 दिवसांचा कालावधी पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर शारदीय नवरात्र, दिवाळी आणि चातुर्मासाची समाप्ती होती. अनेक हजार वर्षापूर्वी मराठी नववर्ष हे अश्विन महिन्यापासून सुरू व्हायचं अशी मान्यता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत नवरात्र साजरं केलं जातं. अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून साजरा केला जातो. यानंतर दीपोत्सव साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. शिवाय आषाढी ते कार्तिकी एकादशीचे हे 4 महिने व्रत सणांची रेलचेल असते. आषाढ महिन्यात शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होत आहे. त्यानंतर आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. बुधवारी दिनांक 29 जुलै रोजी यंदा गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी व्यास पूजनसुद्धा केलं जातं. चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी ही रविवारी आहे, 2 ऑगस्ट 2026 रोजी. तर आषाढ महिन्याचा वद पक्षातील कामिका एकादशी रविवारी 9 ऑगस्ट रोजी आहे आणि बुधवारी 12 ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या आहे. या दिवशी दीपपूजन केलं जातं. शिवाय गुरुवारी 12 ऑगस्टपासून श्रावण मासारंभ सुरू होत आहे. या दिवशी बृहस्पती पूजन केलं जाणार आहे. त्यानंतर पहिला श्रावण शुक्रवार असून 14 ऑगस्ट रोजी जरा जिवंतिका पूजन केलं जाणार आहे.
चातुर्मासातील पहिली विनायक चतुर्थी रविवारी 16 ऑगस्ट रोजी आहे, तर पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्ट रोजी आहे. याच दिवशी नागपंचमी आहे. शिवाय मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी मंगळागौरी पूजन आहे. श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी रविवारी 23 ऑगस्ट रोजी आहे, तर शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी श्रावण नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन. श्रावणातील संकष्टी चतुर्थी ही सोमवारी 31 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी श्रावणी सोमवार असून मूग ही जी म्हणजेच हिरवे मूग असतात ती शिवामूठ आहे. शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंतीचा उपवास आहे. 5 सप्टेंबर रोजी गोपाळकाला आहे. सोमवारी 7 सप्टेंबर रोजी श्रावण वैद्य अजय एकादशी आहे, तर गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी श्रावण पिठोरी अमावस्या आहे. त्यानंतर सप्टेंबर महिना, ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना यामध्ये सणांची रेलचेल असेल. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, त्यानंतर कार्तिक महिना आला की कार्तिक महिन्यात 21 नोव्हेंबर रोजी कार्तिक प्रबोधिनी स्मार्त एकादशी असेल, जो विष्णू प्रभोत्सव असेल. शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी कार्तिकी भागवत एकादशी आहे. या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होणार आहे. तर अशा प्रकारे चातुर्मास असणार आहे. आषाढी ते कार्तिकी एकादशी 4 महिने या दिवसांमध्ये व्रत आणि सणांची रेलचेल असेल, जी आपण बघितली. मग चातुर्मासामध्ये नेमकं काय करावं, काय करू नये हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये योग्य ती माहिती देण्याचा मी प्रयत्न तुम्हाला नक्कीच करेन, पण मला कमेंट करून सांगा. अशाच प्रकारे सणवार संबंधित व्रतवैकल्प असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या काही छोटे मोठे आपण उपाय करतो यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर बघा, असे छान छान व्हिडिओ पाहायला किंवा तुम्हाला अजून कोणत्या चांगल्या विषयावर व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधीची संपूर्ण मार्गदर्शन किंवा माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन, पण तुम्ही कमेंट नक्की करा. अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो, जाता जाता व्हिडिओला लाईक देखील करा. आणि हो, चॅनेलला नुसतं सबस्क्राईब करू नका, तर बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.